पण माझा नाईलाज आहे हो. तुम्हाला जसे हसू आवरता येत नाही ना, तसे मला विचार करणे आवरता येत नाही. पण विचार करण्याखेरीज तुम्हाला आणखीन काय आवडते? मला रात्री अंगणात निजून आकाशातली नक्षत्रे पाहायला आवडते. तेव्हा नाही वाटतं भीती काळोखाची? नाही, आकाशाकडे पाहताना काळोख कुठे दिसतो? उलट लुकलुकणाऱ्या चांदण्या दिसतात, चंद्राच्या कला दिसतात. सगळे आकाश उजळून गेलेले असते. अहो मग सोपे झाले की. आता काळोखाची भीती वाटली की आकाशाकडे पाहत जा. म्हणजे काळोख दिसणारच नाही आणि घाबरलेले मन पण आकाशासारखे उजळून जाईल. खरेच की, माझ्या लक्षातच नव्हते. आणि तुम्हाला हसण्याखेरीज आणखी काय आवडते? मला झाडांकडे बघायला आवडते. झाडे ना स्वतःशीच बोलत असतात. प्रत्येक झाडाचा आकार वेगळा, उंची, घेर सगळेच वेगळे. येणारे पक्षी, कोणाची फुलं, कोणाची फळं, कोणाची नुसतीच पानं. गुंगून जायला होतं अगदी. आपण कसे मनाशी गुणगुणत असतो, तशी ही झाडे गुणगुणत असतात. मला नव्हते हे ठाऊक, पण मी सुद्धा ऐकीन झाडांचे गाणे. आणि मी आकाशाचे. गोदा, झाली का दुसऱ्यांची ओझी वाहून? असं का म्हणतेस? नाहीतर काय, आज सदाच्या ऐवजी तुम्ही गेला होता ना वसुली करायला. झाली का वसुली? नाही ना अगं, एक जण जागेवर मिळेल तर शपथ. दमडीची वसुली झाली नाही. आता वर उद्या काकांचे बोल ऐकावे लागतील ते वेगळेच. हेच कळत नाहीये तुम्हाला. मला सांगा, आज तुम्हाला का धाडले हो मुद्दाम वसुलीस? का? कारण तुम्ही हात हलवीत आला की सगळे तुमच्यावर ठपका ठेवायला मोकळे. तू उगाच पराचा कावळा करतेस. कुणी कुणावर ठपका वगैरे काही ठेवणार नाही. माझे म्हणणे कधी पटले का तुम्हाला? नाही ना, माझेच चुकले. काही बोलायची म्हणून सोय राहिली नाहीये. हो हो, अगं इतकी का चिडतेस? पण चिडू नको तर काय करू? हा, सदाने तुमचा अपमान केलाय. तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरायचे. नारायणाने केली की नाही शिक्षा? उन्हात उभे केले की नाही त्यास? कसले काय? मामांजीने लगेच रद्द केली त्याची शिक्षा. जाऊ दे गे, लहान आहे तो. मलाही राग आला होता, पण सगळ्यांनी रागे भरले त्यास. अगं शिक्षाही केली. आता अजून किती ताणायचे? हे बघ, आपण एक कुटुंब आहोत. आता आपल्याकडूनही नारायण दादाला धक्का लागलाच होता. बेशुद्ध झाला होता तो, पण त्याने धरले का म्हणत? नाही ना. तसंच अगं, असे रुसवे फुगवे एका रात्रीत संपवायचे असतात गोदे. अजिबात नाही. प्रत्येक अपमानाचा हिशेब चुकता करायचा असतो. आता बघाच तुम्ही मी काय करते ते. पण तुमचे आवडते झाड कोणते? असे नाही सांगता येणार. मला सगळीच झाडे आवडतात. पण त्यातल्या त्यात? त्यातल्या त्यात मला जांभळाचे झाड आवडते. असे उंच डेरेदार वाटते.
आणि त्याचे झाड जांभळाने लगडते आणि मुख्य म्हणजे त्याचे पान चुरल्यावर अगदी जांभळासारखा सुगंध येतो. भारी छान वाटते मला. अरे मला वाटले तू रात्री घरी गेलास. पटवर्धन काकांकडून मी सरळ घरी जाऊन झोपलो. त्र्यंबक आजोबांनी कमरेत लाथ घातली तेव्हा मी उठलो. तू दिसला नाहीस म्हणून माझी गचांडी धरली. मग मी सांगितले तू इकडे आलास म्हणून. अरे चल चल लवकर, बोलवलंय तुला, रागावले ते. चल लवकर. हा चल चल. अगं बाई, आता काय करायचे? आता माझे काही खरे नाही. अहो, गप्पा मारता मारता सकाळ कधी झाली ते कळलेच नाही. मी येऊ का तुम्हाला सोडायला? नको, मी जातो. वा, छान. नाही, उत्तम आराम करून झालेला आहे. तर आता उरलेली कामे करायला घ्या हो. का स्वर्गात पितर येणार आहेत ते सगळं आवरायला. माझे डोके दुखते आज, नाहीतर तुम्हालाच दाखवलं असतं स्वर्ग काय असतो ते. वा गो वा, चोराच्या उलट्या बोंबा वर मला सुनवतेस. लक्षात ठेव. कोण कोणाला घाबरवतंय? आता सगळ्यांनी मला घाबरा. चंदे, आता सांभाळून राहा. हा, खूप ताकद आहे माझ्यात. अरे मी कुस्तीत भल्या भल्यांना लोळवतो. अंधारात परसदारात जायला घाबरतोस आणि मला सांगतोस ताकदीच्या गोष्टी. अरे काय उपयोग आहे तुझ्या या पोकळ ताकदीचा? साधी बायको हातात नाहीये तुझ्या. दोघांनी मिळून भ्रष्टाचार केलाय घरामध्ये. शिव 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 शिव, तुमच्या दोघांच्या नादी लागेलच कोण? मी जातेच कशी? सानंदकडे किंवा परचुऱ्यांकडे. उपाशी नाही राहायची हो, काही ना काही मिळेलच खायला. किती बडबड करत होत्या त्या. काल मला बाळकृष्णाने ताक दिले प्यायला. त्यानंतरच मला काहीच आठवत नाही. सकाळपासूनच डोके जड झाले नुसते. बाळकृष्ण कुठे? थांब, मी बोलवतो त्याला. तगडक 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 तगडक. आली का सकाळ? हा, उजेडला दिवस. कुठे होतास रात्रभर? बोल ना, बोल. कुठे होतास? मी परचुऱ्यांच्या इथे होतो. काय करत होतास तिथे? त्यांच्या खिडकीपाशी होतो. रात्रभर खिडकीत बसला होतास? माकड आहेस का? हो, असं काय करताय? तुम्ही गप्पा बसा. काय करत होतास तिथे? बोल. खिडकीचे तेल पाणी का रंगरंगोटी का दिव्याची आरास करत होतास? ओढगा झालाय अगदी. सतत शिक्षा होते, पण याची वागणी आपली तिरपागडेच. अरे याचे लग्न लावण्यासाठी सुद्धा पृथ्वी उलटी करावी लागली आम्हास. छे छे छे, कधी याच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे कुणास ठाऊ. परचुऱ्यांच्या खिडकीत रात्रभर उभा होता. काय म्हणावे याला? अहो, वाईट काय त्यात? मला सांगा, या जीवानं करावं तरी काय? तर याचा बाप तो नारायण पादऱ्या फुसक्याला याला सारखा उपदेश करत असतो, शिक्षा देत असतो. याचा आजोबा म्हणजे तुम्ही येता जाता उपदेशाचे वळसे देत असतात. अहो, येऊन जाऊन मायेची काय ती बायको गेला असेल तिला भेटायला. काय वाईट आहे त्याच्यामध्ये? वाईट काय? काय रीतभात वगैरे आहे का नाही? रात्रभर खिडकीत उभारून बायकोशी बोलायचं वय आहे का याचं? त्या दुर्वास बापूने पाहिले असते तर यांना काही बोलले नसते. पण आमच्या 42 पिढ्यांचा उद्धार केला असता. हे आम्हाला अजिबात खपायचे नाही. ते काय नाही, याला आता 14वे रक्तच दाखवले पाहिजे. काही नको, मीच आता याला शिक्षा करते. पटले हो मला तुमचे? रोज रोज याला शिक्षा करून तुमचे डोके आणि हातपाय दुखायला लागले असतील. आता मी याला 14वे रत्न दाखवते. चल चल चल. आजी,
या शिक्षा करणार कपाळ. काय करायचे या मुलाचे? आईची आठवण येते म्हणून रडतो काय? रात्रभर खिडकीत उभारून बायकोशी काय बोलतो? अंधाराची भीती वाटते म्हणून नानूला सोबत घेऊन काय फिरतो? छे 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 छे, याचं सगळंच तिरपागड रे, याचं सगळंच तिरपागड. बाळकृष्णा टगडक 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 टगडक. अरे बाळकृष्णा इथे काय करतोयस? ती उमा वाट पाहते तुझी. चल. अरे अलीकडे बघतोय तू तिला सारखा ओरडत असतोस. अरे जरा तिची विचारपूस कर, तिला बरे वाटेल. हा चल चल. अरे काय पाहतोयस? तुम्ही अचूक ओळखलेत माझ्या आईला. तिला तिला पैसे दिलेत. 4 मासाचा शिदा दिलात. ठीक आहे रे, विशेष काही नाही. चल. अरे 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 काय करतोयस? अरे नियतीचे खेळ अजब असतात. योगायोगाने भेट झाली तुझ्या माऊलीची. गोष्टी करताना तुझा विषय निघाला. ती तुझीच आई याची खातरजमा झाली. पण तू मुंबईला नोकरी करायला गेलायस असे तिच्याकडून समजले. ती बिचारी वेशीवर येऊन तासन तास तुझी वाट पाहत बसते. त्या दृष्टी अधू तुझ्याशिवाय जवळचे कोणी नाही. कशी करणार गुजराण? तिच्या साऱ्या आशा तुझ्यावरच. गोऱ्यांविरोधात गावात लढा दिला म्हणून गोऱ्या साहेबांनी माझ्या वडिलांना मारले. डोक्यात अंगार पेटला. त्यात वासुदेव बळवंत फडक्यांचे विचार ऐकले आणि क्रांतीची मशाल घेऊन बाहेर पडलो. आईला खरे सांगितले असते तर ती हाय खाऊन गेली असती. खूप आठवण यायची मला तिची. टोचणी लागायची. तुम्ही खरेच खूप उपकार केलेत माझ्यावर. तुमचे मन खरेच खूप मोठे. मी मात्र चुकीचा वागलो तुमच्याशी. मला क्षमा करा. मी चुकलो. अरे अरे काय करतोयस तू? हे बघ, सारेच चुकतात. मीही चुकलोच होतो. पण देवाने मला सुधारण्याची संधी दिली, ती मी घेतली इतकेच. उपकार वगैरे काही नाही. शांत हो. माझे असे निरीक्षण आहे प्रभाकरराव की विधवा विवाह तर लावतो आपण मंडळातर्फे, परंतु मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे. हो बरोबर आहे तुमचं. त्यासाठी आपल्याला स्त्रियांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ ओढवलेल्या संकटातून सुटका हा जो दृष्टिकोन आहे त्यांचा, तो बदलून अधिक व्यापक करायला हवा. आणि त्यामुळेच स्त्री शिक्षणाच्या अधिकाधिक प्रसाराची आवश्यकता आहे. आणि निदान पुनर्विवाहित स्त्रीने तरी शिक्षण घ्यायलाच हवे. आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच व्हायला हवी प्रभाकर पंत. प्रश्नच नाही. नर्मदे, अगो नर्मदे, ऐकलेस का ग? यांचे काय म्हणणे आहे ते? काय? तुम्हाला शाळेत जावे लागेल शिक्षणासाठी. प्रभाकर, तुम्ही उद्याच नर्मदा वहिनींना भिडेवाड्यातील सावित्रीबाईंच्या शाळेत दाखल करा. होय होय, शुभस्य शीघ्रम. अर्थातच. नाही, मला नाही जमायचे. पण का? घराबाहेर वावरायची सवय नाहीये मला. अहो वहिनी, संकोच करण्याचं काही कारण नाही. मुलींची शाळा आहे ती, तिथे सगळ्या स्त्रियाच असणार. ते जरी असले तरी मला अवघडल्यासारखे होते. अहो असं कसं चालेल? तुम्ही जर असं म्हणालात
तर आम्ही इतर स्त्रियांना कुठल्या तोंडानं सांगणार आहोत की शिक्षण घ्या म्हणून? शाळेत जावंच लागेल वहिनी. नाही नाही जमणार मला. जाईल ती शाळेत. नारायणा, आज आपल्या कपाळावरचा डाग पुसला जाणार. म्हणजे आज रात्री मल्लू पैलवान त्या दोघांना मारणार. 4 दिवसापूर्वी माझ्याकडून पैसे घेऊन गेलाय. नारायणा, तुझे का तोंड पडलेले? काय नाही बापू, काय नाही. नाही कसे, तुझा चेहराच सांगतोय. बहिणीचा पुळका आला असेल ना तर त्याचा काही एक उपयोग नाही. माझ्या हातावर तुरी देऊन गेली काय? आणि तो आश्रित कसला? काळ सर्प होता तो. आपण दूध पाजत राहिलो आणि त्याने वेळेवर डंख मारून आपल्याला जखमी केले. पण किती दिवस पाप लपून राहणाऱ्यांचे. आजचा एक दिवस काय ती मौज करून घ्या म्हणावे. आजची रात्र त्या धर्म बुडव्यांसाठी काळरात्र ठरणार आहे. तो मल्लू यमदूत बनून जाईल आणि त्यांचे प्राण हरण करेल. काय झाले? जोरात लागली का घुसुई? होय ग, जोरात टोचली. इतकी की. काय झाले आई? रडतेस तू? खरे सांग, काय झाले ते? होय हो, आपल्या नर्मदा वंश आणि प्रभाकरचा जीव धोक्यात आहे गो. मला फार भीती वाटते. असे का बोलतेस? ते तर इथे नाहीयेत. मग तुला कसे कळले त्यांचा जीव धोक्यात येते? नाही, काही नाही. आई, मी तुला एक सांगू? आळंदीचे दर्शन घेऊन मोठी आजी नर्मदा आत्या आणि प्रभाकर दादाला भेटायला जाणार आहे. तिला ठाऊक आहे ते दोघं कुठे आहेत ते. तुला कसे ठाऊक हे सगळे? अगो, आळंदीला निघताना मोठी आजी म्हणाली होती ना तिला माझ्याशी बोलायचंय. ते हेच. चला निघूया.
मंडळी वाट पाहत असतील ती. हो हो मला वयोशी थोडे बोलायचे. तुम्ही जा पुढे अंगणात, मी येतेच. बरे ती त्या दोघांना भेटणार आहे, त्यामुळे त्यांना काही होणार नाही. ते सुखरूप असतील. तेव्हा परमेश्वरा अगदी तसेच होऊ दे. आई, तू रडू नकोस.